मित्र नमस्कार. आता तुम्हाला आम्हाला चिंता करायची अजिबात गरज राहिलेली नाही. तुम्ही म्हणाल असं काय झालं की चिंतेला औषध मिळालं? होय, चिंतेवरचं औषध मिळालं आहे. त्याचं कारण असं आहे की आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जे दावोसला गेले होते, त्यांच्यासोबत त्यांचा स्टॉफ असेल, ऑफिसर लोक असतील, मित्रपक्षाचे नेते असतील, त्यांनी जी इन्व्हेस्टमेंट आणली त्याचा जर लेखाजोखा घेतला तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना 23-24मध्ये 3,60,000 करोडची इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये आली. त्यानंतर जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा 24-25ला 15 लाख करोडची इन्व्हेस्टमेंट त्यांनी महाराष्ट्रामध्ये आणली. आणि आत्ता या घडीला जवळजवळ 30 लाख करोडची इन्व्हेस्टमेंट त्यांनी महाराष्ट्रामध्ये आणली. तर 3 वर्षामध्ये याचा जर आपण लेखाजोखा पाहिला तर 50 लाख करोडची इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रामध्ये आलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक तर बेरोजगारी संपलेली, बेरोजगार राहिले नाही, भरपूर प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे. आणि जे महाराष्ट्र सरकारवर 10 लाख करोडचं कर्ज आहे ते कर्ज देखील एका झटक्यात क्लिअर होणार आहे. शेतकरी कर्जमाफीचा मुद्दासुद्धा संपुष्टात येणार आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. आणि लाडक्या बहिणींना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे 2100 रुपये प्रतिमाह मिळणार आहेत. कारण आपल्या महाराष्ट्राचे सर्वेसर्वा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुंतवणूक आणण्याच्या बाबतीमध्ये योगीपेक्षा किंवा मोदीपेक्षाही अग्रेसर आहेत. तेव्हा पुढचे भावी पंतप्रधान म्हणून योगीपेक्षा आणि मोदींपेक्षा फडणवीस कसे सरस आहेत हे सांगायची नव्याने गरज नाही. तेव्हा पंतप्रधान पदाचे नंबर 1चे दावेदार हे देवेंद्र फडणवीस असतील. तेव्हा विचार करा की आपले मुख्यमंत्री हे किती सरस आहेत आणि आपला किती फायदा होतो आहे. एक तर महाराष्ट्र कर्जमुक्त होणार आहे, शेतकरी कर्जमुक्त होणार आहे. तेव्हा देशामध्ये नंबर 1चं राज्य म्हणून महाराष्ट्राचं नाव लौकिक वाढणार आहे. कारण एवढी गुंतवणूक, एवढी इन्व्हेस्टमेंट भारताच्या इतर कुठल्याही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणलेली नाही. एवढी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी 50 लाख करोडची इन्व्हेस्टमेंट गेल्या 3 वर्षामध्ये आणलेली आहे. कारण दरवर्षी जानेवारीमध्ये दावोसमध्ये इन्व्हेस्टरचा एक मेळा भरतो आणि त्यातून ही गुंतवणूक आलेली आहे. तेव्हा खरंच शेतकरी कर्जमुक्त होईल, महाराष्ट्र सरकार कर्जमुक्त होईल, लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळतील. तेव्हा मुख्यमंत्र्याचे आभार माना.